मुंबई हा असा प्रदेश आहे की ज्या प्रदेशात येऊन स्थिरावण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. म्हणजे सर्वसामान्य माणसाचं तर असतंच, पण राजकीय महत्त्वाकांक्षा असणाऱ्या लोकांनाही मुंबई सातत्यानं खुणावत असते. आणि अशावेळी MMRDAचं प्राथमिक काम जर काही असेल तर ते आहे प्लॅनिंगचं, नियोजनचं. माझा या सत्रातला पहिला प्रश्न हाच आहे की पुढच्या 5 वर्षांसाठी MMRDA मुंबईसाठी काय विचार करतंय, काय महत्त्वाचे टप्पे आहेत मुंबईसाठी? नमस्कार. सर्वप्रथम मी ABP माझाच्या धन्यवाद देतो की त्यांनी मला हा कार्यक्रमासाठी बोलवलं. MMRDA जे आहे याचं नावाप्रमाणे ते मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे. त्यामुळे इसेन्शियली आमची जे गोल आहेत हे आहे ते रिजनल डेव्हलपमेंट कसं व्हावी त्यासाठी अशी आहेत. आणि रिजनल डेव्हलपमेंट जर करायची असेल तर ऑब्व्हियसली ही डेव्हलपमेंट जी आहे ते सिस्टमॅटिक असावं आणि त्यामुळे प्लॅनिंग हे आमचा पहिला रोल आहे. आता येणाऱ्या 5 वर्षात काय होणार तर MMRDA आणि नीती आयोग आम्ही दोघांनी मिळून एक उपक्रम राबवले आणि एक पर्स्पेक्टिव्ह मास्टर प्लॅन जे आहे ते पर्स्पेक्टिव्ह मास्टर प्लॅन आपण मुंबईसाठी तयार केलो आणि ते नुकत्याच महाराष्ट्र सरकारने त्याला ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि त्या मास्टर प्लॅनप्रमाणे मुंबईमध्ये म्हणजे टू गिव्ह अ पर्स्पेक्टिव्ह BKC इज 165 हेक्टर्स आणि ही 165 हेक्टर्स जी आहे ही 165 हेक्टर्स देशाचे जवळजवळ 3% ऑफ द GDP कॉन्ट्रीब्यूट करतो. दिस इज द सिग्निफिकन्स. आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन जी आहे दॅट इज 6,800 स्क्वेअर किलोमीटर्स आणि ही जे 6,800 स्क्वेअर किलोमीटर्स आहे याची लोकसंख्या जवळजवळ 3.5 कोटी आहे. म्हणजे कॅनडापेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि हा देशाच्या 4.8% म्हणजे जवळजवळ 5% GDP हा एरिया देतो. तर आता यावेळेस नीती आयोगाबरोबर जे मास्टर प्लॅन आपण तयार केली त्या मास्टर प्लॅनमध्ये इसेन्शियली इकॉनॉमिक मास्टर प्लॅनिंग जे आहे ते इकॉनॉमिक मास्टर प्लॅनिंग करण्यात आलेली आहे. आणि फोकस ऑन इन्फ्रास्ट्रक्चर, फोकस ऑन इंडस्ट्री, फोकस ऑन सर्व्हिस इंडस्ट्री, फोकस ऑन ॲनिमेशन, फिल्म्स, गेमिंग, फोकस ऑन टुरिझम आणि ओव्हरऑल फोकस ऑन अर्बन डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर अशा प्रकारे केलेले आहे. आणि MMRDA आत्ता जे काम करत आहे त्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर आपण जे BKC आहे BKCचा फर्दर डेव्हलपमेंट आणि फर्दर ग्रोथ करणार. याशिवाय MMRDA आज मला वाटते देशाच्या सर्वात मोठी प्लॅनिंग अथॉरिटी झालेली आहे. कारण की आउट ऑफ 6,000 आता आमची ज्युरिस्डिक्शन वाढून 7,300 स्क्वेअर किलोमीटर झालेली आहे आणि त्यामध्ये स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आपण 1,250 स्क्वेअर किलोमीटर झालेलो आहोत. सो दॅट इज वन थिंग. तर हा संपूर्ण एरियाचा नियोजित विकास सो दॅट विल बी फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ टाउन प्लॅनिंग, दॅट विल बी फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ इकॉनॉमी, दॅट विल बी फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ कनेक्टिव्हिटी. हे सर्व गोष्टी जे आहे ते बघण्यात येतील. थर्ड आहे की MMRDA जी मेट्रो नेटवर्क तयार करत आहे 337 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क म्हणजे ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम जगातला सर्वात मोठी मेट्रो नेटवर्क जी आहे ती आपण या ठिकाणी करतो आहे. दॅट इज द थर्ड थिंग. फोर्थ आहे MMRDA जे रोड्स, ब्रिजेस आणि अशा प्रकारचे कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर करतो आहे त्यामध्ये आपली अशी इंटेन्शन आहे मुंबई इन मिनिट्स. दॅट इज फ्रॉम वन एंड ऑफ मुंबई टू अनदर एंड ऑफ मुंबई. इट शुड नॉट क्रॉस 59 मिनिट्स. दॅट्स द ॲम्बिशन and that's the aim. So fourth thing is Mumbai in minutes आणि overall area development करणे so that people have the benefit of suburban living and they can also get the benefit of working in an urban metropolitan city. तुम्ही आत्ता उल्लेख केलात की कमीत कमी मिनिटात मुंबईमधला प्रवास सुकर करून देणं, पण सध्याची परिस्थिती बघितली म्हणजे अगदी कोस्टल रोड तयार झालेला आहे, अटल सेतू तयार झालेला आहे किंवा आता कोस्टल रोड आणि लिंकिंग रोड तो तयार झालेला आहे, पण तरीही ट्रॅफिकची समस्या सुटत नाही. प्रॅक्टिकली विचार करायचा झाला तर इज इट रिअली व्हेरी पॉसिबल इन नियर फ्युचर? एव्हरीथिंग इज पॉसिबल अँड आपण जर एक हॉलिस्टिक विचार केला देन डेफिनेटली इट इज पॉसिबल. आणि आय वूड लाईक टू से की इट इज नॉट गोइंग टू बी हा फक्त एक गव्हर्मेंट इनिशिएटिव्ह नसणार आहे. गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट सेक्टर अँड मोस्ट इम्पॉर्टंटली इंडिव्हिज्युअल सिटिझन यांचा कोलॅबोरेशननीच होणार आहेत. आता ही अशा प्रकारच्या कनेक्टिव्हिटीसाठी MMRDA काय करतो आहे तर सर्वात मोठी गोष्ट आहे की आपण एक मेट्रो नेटवर्क तयार करतो आहे. ती मेट्रो नेटवर्क जी आहे हे नॉट ओन्ली पब्लिक ट्रान्सपोर्टला चालना देणारी असणार अँड नॉट ओन्ली हा एक चांगल्या क्वालिटीच्या पब्लिक ट्रान्सपोर्टला चालना देणारी असणार पण एन्व्हायरमेंटली आणि सस्टेनेबिलिटीचा पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर आपण बघितलं तरी अत्यंत महत्त्वाचं आहे. The entire thing is net zero.
कार्बन न्यूट्रॅलिटी MMRDAचा प्रत्येक प्रकल्पाचा एक फंडामेंटल गोष्ट आहे. सो त्यामुळे मेट्रो नेटवर्क जी आहे त्याच्यामुळे गाड्या कमी होतील. दॅट इज वन. सेकंडली, आपण जे आता रोड नेटवर्क तयार करतो आहे, इसेन्शियली वी आर क्रिएटिंग अ सिस्टम ऑफ रिंग रोड्स. सो एक रिंग रोड फॉर इन्स्टन्स ईस्ट वेस्ट कनेक्टर जे आपण डेव्हलप करतो आहे, वर्ली शिवडी कनेक्टर, ऑरेंज गेट टू नरिमन पॉईंटचा कनेक्टर, नरिमन पॉईंट ते कफ परेडचा कनेक्टर, वरती ऑलरेडी झालेला आहे JVLR, SCLR एक्सेट्रा, थाना बोरीवली टनल, कोरेगाव बोलून लिंक रोड टनल, गायमुख ते भाईंदर, भाईंदर ते दहिसर, दहिसर टू वर्सोवा, वर्सोवा टू बँड्रा, बँड्रा वर्ली सी लिंक, आणि नंतर द मुंबई कोस्टल रोड. इनफॅक्ट दॅट इज द फर्स्ट मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आय हॅव डन इन मुंबई. अँड आय वॉज द वन हू आय वॉज प्लॅनिंग अँड टेंडरिंग स्टेज. त्यावेळेस मी त्या प्रकल्पाबरोबर होतो. ती हे सर्व गोष्टी जे आहे ते MMRDAच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रान्सपोर्ट प्लॅनप्रमाणे आहेत. आणि हा कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रान्सपोर्ट प्लॅन जर आपण बघितलं, सो पब्लिक ट्रान्सपोर्ट, रोड ट्रान्सपोर्टमध्ये नवीन कॉरिडॉर आलं की अर्बन लोकल बॉडीजला त्या ठिकाणी बस कॉरिडॉर जे आहे ते देता येईल. आज जर बस कॉरिडॉर द्यायला गेलं तर रोड्स आर ऑलरेडी कंजेस्टेड, राईट. सो वेगळ्या बस कॉरिडॉर्स करता येईल. मोठ्या प्रमाणावर आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टकडे आपल्याला चालना देता येईल. सो दॅट इज द रोल ऑफ द गव्हर्मेंट टू प्लॅन अँड टू ब्रिंग दिस थिंग्स आउट. एक्झिक्युशन जे आहे हे आपण मोठे कंपन्यांना देतो किंवा मीडियम साईज कंपन्यांना देतो किंवा लहान साईजच्या कंपन्यांना देतो, डिपेंडिंग ऑन द स्केल ऑफ वर्क. त्याप्रमाणे ते डिस्ट्रीब्युशन होत असतात. सो देअर द रोल ऑफ द प्रायव्हेट सेक्टर कम्स. What is the quality of work you are doing? Are you getting the work done in time? Are you developing the work in the exact way it has been designed? Right? What are your quality standards? कारण की मोठ्या प्रमाणावर जेव्हा आपण काम करतो त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. द थर्ड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन माय व्ह्यू इज पब्लिक is a role and of the individual, and the role of the individual comes in a very simple way. Civic sense, traffic rules. आता बघा, JW मॅरियटपर्यंत मी आलो आजच्या कार्यक्रमासाठी. 3 लेन 4 लेन रोड्स आहेत. कोणी लेफ्टवरून राईट घेतात, कोणी राईटवरून लेफ्ट घेतात, इंडिकेटर न दाखवता सिग्नल बदलतात, कुठेही थांबतात, डबल पार्किंग करतात, ट्रिपल पार्किंग करतात. नाउ ट्रॅव्हल ऑल ओव्हर द वर्ल्ड. कुठेही पोलीस नाही. पोलीस इज नोवेअर. ॲज यू गो इन टू द डेव्हलप वर्ल्ड यू विल फाइंड की माणसंच नाही आहे. कोण कारणीभूत आहे यासाठी? पीपल डू इट देमसेल्व्स. सो द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर ऑल ऑफ अस टू रिमेंबर इज दॅट जेव्हा आपण कुठलाही नॅशनल प्रोजेक्टचा गोष्ट म्हणतो त्यावेळेस प्रत्येकाची जबाबदारी असते. आणि प्रत्येकाची जबाबदारी दुसऱ्यांचा चुका पॉईंट आऊट करण्याच्या एक जबाबदारी असतात. दॅट इज अ वॉचडॉग पार्ट ऑफ थिंग. पण स्वतः त्याला आपण कसं करतो? हाऊ डू वी ड्राईव्ह द कार? हाऊ डू वी पार्क द कार? पार्किंग जर लांब असेल तर आपण त्याला पार्क करतो का? न्यूयॉर्कमध्ये माणूस गाडी पार्क करून 3 स्टेशन मेट्रोमध्ये चालवून घरी जातो आणि इथे प्रत्येकांना पोर्चमध्ये गाडी पार्किंग पाहिजे. सो वी नीड टू चेंज दोज हॅबिट्स ऑल्सो. इफ यू आर एबल टू चेंज दी हॅबिट्स then I think it will not be far away that we will really have a congestion free Mumbai. सर, तुम्ही आता वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सचा उल्लेख केलात. इंटलेक्च्युअल पातळीवर विचार करायचा झाला किंवा प्रशासकीय पातळीवर विचार करायचा झाला तर हे सगळं खूप जास्त फॅसिनेटिंग आहे. पण एक सर्वसामान्य मुंबईकर आणि त्यांची प्रतिनिधी म्हणून जर तुम्हाला प्रश्न विचारायचा झाला तर तुम्ही तुमच्या परीनं सगळे प्रयत्न करताय, सगळ्या सोयीसुविधा देण्याचे प्रयत्न करताय. पण बातम्या देत असताना दुर्दैवानं दर 2 दिवसांनी मुंबईतल्या ट्रॅफिकची बातमी आम्हाला द्यावी लागते. साधारण 8:30-9 वाजून गेले की JVLR पवई या भागातून प्रवास करणं म्हणजे तुमच्या दिवसातले 2-2.5 तास ट्रॅफिकमध्येच गेले असं समजायला हरकत नाही. मग एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहूनही ट्रॅफिकची समस्या अजूनही सुटत नाही आहे. सर्वसामान्यांना ती अजूनही भेडसावती आहे. सो हे सगळे जे काही प्रोजेक्ट आत्ता आपण सुरू केले आहेत ते तेवढे उपयुक्त ठरत आहेत सर्वसामान्यांसाठी? आजच्या घडीत आपण जर बघितलं तर हे जे ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक इंडिव्हिज्युअल गाड्यांमुळे आहेत. आणि देन त्याची पर्याय काय? दॅट इज द क्वेश्चन. कारण की सो द एम इज टू रिड्यूस द नंबर ऑफ कार्स इन द रोड्स. दॅट इज वन. अँड सेकंड एम इज टू इंट्रोड्यूस बेटर ड्रायव्हिंग हॅबिट्स. दॅट इज सेकंड. दॅट लेट अस स्टिक टू दीज 2 एम्स. पहिली एम जी आहे तो रिड्यूस द नंबर ऑफ कार्स इन द रोड. तर आज ऑप्शन्स नाही आहेत.
आत्ताच आपण मेट्रो लाईन 3चा उद्घाटन म्हणजे नुकत्याच केलं आणि सोमवारपासून ते चालू होतील. सो अनदर कॉरिडॉर इज ओपनिंग. आतापर्यंत जे आहे मेट्रो लाईन 2A, मेट्रो लाईन 7, मेट्रो लाईन 1 अँड दिस इज द 4th मेट्रो लाईन. असे करून जवळजवळ 70 किलोमीटरचे मेट्रोज जे आहे ते आपले इज विल बी ऑपरेशनल ॲज द मेट्रो नेटवर्क इज गेटिंग फंक्शनल. आणि आपण टप्प्याटप्प्याने मेट्रो नेटवर्कला सुरू करणार. सो द मेट्रो नेटवर्क इज एक्सपेक्टेड टू बी कम्प्लिटेड इन द नेक्स्ट 3 years. हे 3 वर्षात जेव्हा मेट्रो नेटवर्क कंप्लीट होतील तर ॲज द मेट्रो नेटवर्क इज अवेलेबल एक पर्याय लोकांकडे असणार की ते कार सोडून मेट्रोकडे जाऊ शकतात. तेव्हा कसं असणार की सम पीपल विल ट्रॅव्हल बाय मेट्रो, सम पीपल विल ट्रॅव्हल बाय बस, सम पीपल विल ट्रॅव्हल बाय कार विथ दी एक्झिस्टिंग रोड डेन्सिटी. आता ही जे ट्रॅफिक आहे त्यापैकी बरीचशी ट्रॅफिक अशी आहे की थ्रू अँड थ्रू ट्रॅफिक जे आहे ते शहरात मधून जात आहे. सो आपण जे हे वेगवेगळे रोड्स करतो आहे जसे कोस्टल रोड आहेत, त्यानंतर आपला बँड्रा टू वर्सोवाचा सी लिंक आहे, पुढे वर्सोवा टू दहिसर, दहिसर टू भाईंदर, भाईंदर टू गायमुख, गायमुख टू ठाणे, ठाणे टू द एक्सटेन्शन ऑफ द ठाणे कोस्टल रोड, एक्सटेन्शन ऑफ द ईस्टर्न फ्रीवे एक्सेट्रा. आणि आपण जे ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीज करतो आहे हे नवीन कॉरिडॉर्स ओपन करत आहे. त्यामुळे जे थ्रू अँड थ्रू ट्रॅफिक आहे, लाँग डिस्टन्स ट्रॅफिक आहे ते ह्याला पण घेऊ शकतात. दॅट विल बी द सेकंड थिंग. थर्ड इज की बसेसची संख्या जी आहे त्यात बसेसची संख्या जवळजवळ 3,300 बसेस BST मार्फत मुंबईमध्ये चालवण्यात येते. सो ती बसेसची संख्या जी आहे ते कालांतराने आपल्याला वाढवावी लागेल. बसेसची संख्या जर आपण वाढवलं तर बसेससाठी कॉरिडॉर काय असणार. ती ही जे नवीन कॉरिडॉर्स आपण क्रिएट करतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला बसेससाठी वेगळे कॉरिडॉर्स द्यावे लागेल. अशा प्रकारची जर नियंत्रित प्लॅनिंग झाली देन इन द कोर्स ऑफ टाईम हे ट्रॅफिक जे आहे ते कमी होतील. नाव दिस इज वन पार्ट. द सेकंड पार्ट इज की वाय डू यू हॅव दिस ट्रॅफिक इन मुंबई. आणि त्याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये जे ऑपॉर्च्युनिटीज अँड ॲव्हेन्यूज ऑफ एम्प्लॉयमेंट दे आर एक्स्ट्रीमली कॉन्सन्ट्रेटेड. मुंबईला आपण जे वेस्टर्न सिस्टम होती त्या वेस्टर्न सिस्टमप्रमाणे आपण मुंबईला प्लॅन केलेलं आहे. सो आपली फर्स्ट बिझनेस डिस्ट्रिक्ट जे आहे ते साऊथ मुंबई आहे. आणि साऊथ मुंबईच्या नंतर आपण BKCला एक बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार केलं. सो दॅट इज अ सेकंड बिझनेस डिस्ट्रिक्ट दॅट वी हॅव. आपली तिसरी बिझनेस डिस्ट्रिक्ट जी आहे दॅट थर्ड बिझनेस डिस्ट्रिक्ट इज इन अंधेरी समवेअर दॅट वी आर हिअर. सो अशा प्रकारचे आपल्याकडे 3 बिझनेस डिस्ट्रिक्ट्स आहे. All people, wherever they are, have to travel from the suburban and they have to come back here. Now, ही जे थॉट प्रोसेस आहे याच्यामध्ये अर्बन प्लॅनर्समध्ये मोठ्या प्रमाणावर दुमत असते की डू वी गो बाय दिस थॉट की दे शुड बी वन सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट अँड एव्हरीबडी कम्स देअर ऑर डू वी डिसेंट्रलाइज दिस. इंडियामध्ये असं दिसतो आहे की बिकॉज आमच्याकडे लोकांची जनसंख्या फार जास्त आहे देफोर डिसेंट्रलायझेशन इज अ व्हेरी व्हेरी क्रुशियल थिंग. तर नवी मुंबई शहर जे आहे ते शहराला हीच फिलॉसॉफीमध्ये डिसेंट्रलायझेशनच्या दृष्टिकोनातून क्रिएट करण्यात आला होता. आणि तिथे बेलापूरमध्ये आपण अजून एक सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार केलं. पण दॅट इज ऑल्सो नॉट इनफ. तर आत्ता जे आहे ते एंटायर MMRमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ग्रोथ सेंटर्स वगैरे जे आहे डेव्हलप करण्यात येत आहे. आणि दे आर ऑल गेटिंग कनेक्टेड. फॉर इन्स्टन्स जेव्हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आता आपलं तयार झालेलं आहे दॅट्स अ 3+3 लेन हायवे आणि 100 km/hची त्याची स्पीड आहे. मुंबई ते नवी मुंबई म्हणजे वेर इट लँड्स 1 hour 45 minutes लागत होते. आता ब्रिजमध्ये 15 मिनटं लागतात आणि चढायला उतरायला वगैरे अजून 5 मिनटं म्हणजे 20 ते 22 मिनटात यू आर क्रॉसिंग दॅट पर्टिक्युलर थिंग. तर तिथे आता जे उल्वेच्या कोस्टल रोड आणि ठाणेच्या कोस्टल रोड जे तयार आहेत सो तिथे सिडकोची ते कॉर्पोरेट पार्कची स्कीम आहेत. सो अनदर बिझनेस डिस्ट्रिक्ट कॅन कम आउट इन दॅट एरिया. तशाच प्रकारे MMRDA इज थिंकिंग ऑफ 10 growth centers along the planning jurisdiction of MMRDA. So that will be again decentralized. Decentralized development जर झालं तेव्हा काय असणार की आय हॅव एन ऑप्शन ऑफ गेटिंग अ जॉब समथिंग क्लोज टू अस. थर्ड थिंग इज हाऊसिंग. आणि हाऊसिंगमध्ये एसेन्शियली मला वाटते हाऊसिंग इज अ टोटली डिफरंट सेक्टर. पण MMRDA आता स्लम डेव्हलपमेंटमध्ये एंटर केलेली आहे. आणि आपला रमाबाई आंबेडकरची जी स्कीम आहे ना दॅट इज द फर्स्ट slum development where the SRA which is a regulator is also acting as a developer along with us. So SRA आणि MMRDA आम्ही दोघं एकत्र काम करतो आहे. आणि याच्यामध्ये असं आहे की SRA will identify and SRA will vacate the land for us and then MMRDA as a developer will develop this particular land.
ही डेव्हलप करत असताना स्लम ड्वेलर्स जे आहेत त्या स्लम ड्वेलर्सला एक सिन्स इट इज गव्हर्मेंट तर गव्हर्मेंट हॅज टू गॅरंटी अ मिनिमम स्टँडर्ड. सो एक मिनिमम स्टँडर्डमध्ये मिळतील आणि सिडकोमध्ये आपण जे स्टँडर्ड्स दिलेली आहे तीच स्टँडर्ड आपण या ठिकाणी अवलंब करणार अशी MMRDAमध्ये निर्णय झालेली आहे. सो दॅट इज अ गुड स्टँडर्ड. आणि जे सेलेबल कॉम्पोनंट आहे त्याच्यामध्ये वी विल हॅव एक्सपेन्सिव्ह हाऊसिंग. सो इसेन्शियली creation of a metro network, creation of alternative corridors, extension of the bus and other public transport units, and decentralization of central business districts, and thereby creation of decentralized growth centers. I think if all of these are done together, then we will really have a difference here. सर, आपण मुंबईतल्या लोकसंख्येबद्दल बोललो की न्यूयॉर्कपेक्षा सुद्धा जास्त लोकसंख्या मुंबईची आणि मुंबईमध्ये प्रत्येक वर्गातले लोक राहतात. तिथे लोअर मिडल क्लास राहतात, अप्पर मिडल क्लास राहतात, हायर क्लास राहतात. तुम्हाला असं खरंच वाटतं की MMRDAचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत, ज्या काही योजना आहेत त्या लोअर मिडल क्लासपर्यंत किंवा गरीब वर्गापर्यंत पोहोचतात? तर तुम्ही रमाबाई आंबेडकर नगरच्या विकासाचा मुद्दा उपस्थित केलात, पण ती प्रक्रिया इतकी किचकट असणार आहे त्या तिथल्या लोकांसाठी की त्या प्रक्रियेतून जाणं त्यांच्यासाठी मनस्ताप देणारं ठरू शकतं, कारण का याआधी असे अनुभव त्या लोकांना आलेले आहेत. सो ती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी किंवा MMRDAचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही विचार किंवा तसे काही योजना, तसे काही विचार आहेत? आय रिअली क्वेश्चन दिस थॉट प्रोसेस दॅट आपल्याकडे जे प्रक्रिया आहे ती कॉम्प्लेक्स आहेत. तुम्ही जगात कुठल्याही ठिकाणी जावा, तुम्हाला जितके फॉर्म भरावे लागते त्यापेक्षा भारतामध्ये कमी फॉर्म्स भरावे लागते. आय एम सेईंग दिस ऑल रिस्पॉन्सिबिलिटी विथ मी. सेकंड, द नंबर ऑफ पीपल below poverty line, which was there some years back and which is here today, which was there at the time of independence. Let us compare from independence, because this is a very long term time. During independence, 75 million people used to die of malaria alone in 1947. How many people die of malaria today? Not one. The figure has come up to 0. Therefore, to say, Asha म्हणणे की schemes are not reaching the people, it is a false narrative. And I will request everybody not to have this false narrative, number one. Number two, the question is, where do you focus on? There is this room. It's a very nice carpet. Do I focus on the nice carpet or do I focus on that small tear in the corner? This is number two. It's very important. Because Mumbai एक जेव्हा शहर आहे तर फक्त मुंबई, हैदराबाद आणि दिल्लीबरोबर कम्पीट करत नाही आहे, जगाभरात कम्पीट करतो आहे. सो देअरफॉर मुंबईचा लॉ अँड ऑर्डर, मुंबईच्या सिव्हिक ॲम्युनिटीज बरेचसे इंटरनॅशनल सिटीजपेक्षा बेटर आहेत. ही जे क्वालिटी आहे दिस इज डॉक्युमेंटेड, दिस इज अ फॅक्ट. सो ही राहिली दुसरी गोष्ट. थर्ड, MMRDA जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर देतात तर आय रिअली वॉन्ट टू से दिस अ फंडामेंटल थिंग ऑफ इकॉनॉमिक्स. आम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चर देतो दीज आर पब्लिक गुड्स. What is a public good? A public good is a good which is available for everybody. It is not based on discrimination. So, जेव्हा एक प्रायव्हेट सोसायटीमध्ये समजा आतमध्ये रोड्स बनवले, दॅट इज नॉट अ पब्लिक गुड. परंतु एक पब्लिक रोड ज्यावेळेस तयार होत असते, इट इज अ पब्लिक गुड. अ रेल्वे लाईन इज अ पब्लिक गुड. अ मेट्रो रेल सर्व्हिस इज अ पब्लिक गुड. मी या ठिकाणी एक गोष्ट सांगायला इच्छितो जे बरेचसे लोकांना माहीत नाही की मुंबईची जे रेल नेटवर्क असते ती रेल नेटवर्कमध्ये राज्य शासन पूर्वी 67% द्यायचे. अर्लियर 67% हॅज बीन पेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट ॲट वन पॉईंट ऑफ टाईम. आणि आज आपण 50% देत असतो. आपण आज या ठिकाणी जे मुंबईचे जसे MRVCL वगैरे केंद्राचे कंपन्या काम करून राहिले त्याच्यामध्ये आपण 50% स्टेट गव्हर्नमेंटचा शेअर असतात. आणि स्टेट गव्हर्नमेंटची शेअर जे आहे ते MMRDA, सिडको अशा प्रकारचे संस्थे जे आहे हे भरतात. आता if we are saying that the rail network is not meant for the poorest of the poor, if we are saying that the metro is not meant for the poorest of the poor, then I think somewhere we are missing the clue. So everything that is being done is a public good. It is not distinguishing between anybody. This is a very fundamental thing to understand. त्यानंतर काही गोष्ट आपण जे करतो ते गरिबांसाठीच असते. स्लम रिडेव्हलपमेंटचे जे काम आहे हे गरिबांसाठीच आपण करतो आहे. द प्रायमरी इंटेन्शन इज टू अपलिफ्ट पीपल हू आर लिव्हिंग इन अ अनऑथोराइज शँटी
without the proper facilities into a place which has a facility which is as provided by law, you know. तर अशा प्रकारचे काही गोष्टी असतात जे आपण फक्त गरिबांसाठी करत असतो, किंवा आपण गावठाण विस्तारीकरणचं काम करत असतो, किंवा आपण आउटसाईड एरिया रोड डेव्हलपमेंट स्कीम करत असतो. दीज आर बेसिकली मेंट फॉर द वीकर सेक्शन्स ऑफ द सोसायटी. पण बाकी जे काम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपन्या किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचे संस्थे करत असतात हे सगळे पब्लिक गुड्स असतात. आणि बीइंग अ पब्लिक गुड इट इज अवेलेबल टू एव्हरीबडी अँड देअरफॉर इट इज फॉर द पुअरेस्ट ऑफ द पुअर. शेवटचे 2 प्रश्न विचारते, मग आपण लोकांच्या प्रश्नाकडे वळूया. तुम्ही मेट्रो ॲक्वालाईनचा उल्लेख केलात आणि ती मेट्रो ॲक्वालाईन उभारणं हे जॉग्रॉफिकली तर कठीण होतंच, आव्हानात्मक होतं, पण पॉलिटिकलीसुद्धा तेवढं म्हणजे त्याच्या कारशेडला वगैरे विरोध झालेला होता. सो ही 2 मोठी आव्हानं तुमच्यासमोर होती. या आव्हानांवर कशी मात केली? सो आय थिंक फॉर मेट्रो ॲक्वालाईन आपल्याला MMRCLचे मॅनेजिंग डिरेक्टरला विचारायला पाहिजे, बिकॉज शी हॅज बीन हँडलिंग दॅट सब्जेक्ट. MMRDA इज अ शेअर होल्डर इन दॅट पर्टिक्युलर कंपनी. इनफॅक्ट स्टेट गव्हर्नमेंटचे जे शेअर आहे ते आपण भरलेलो आहोत. सो आवर रोल देअर इज मोर ऑफ अ सपोर्टिंग रोल, यू नो. तर की ॲक्टिव्हिटी जी आहे ते यांनी केलेली आहे. आय थिंक माझ्या कॉम्पोनंट्समध्ये मी जेव्हा त्या लेवलवर काम करायचो तर आय वॉज ॲडिशनल कमिशनर इन BMC, आणि द मोस्ट फेमस प्रोजेक्ट इज द मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट. त्याची बरेचसे ऑब्जेक्शन्स होते. सेम प्रकारचं एकची गोष्ट होती. नो बडी वॉन्टेड दॅट प्रोजेक्ट. पीपल सेड की उससे हाईट फ्लडिंग हो जाएगा मुंबई में. काही लोक म्हणाले की त्याच्यातनं सुनामी येतील वगैरे वगैरे, यू नो. तर अशा प्रकारचे सगळ्या गोष्टी झालेले होते. आणि त्यावेळेस त्याला मात करण्याकरिता सर्वप्रथम जे DPR आहे, दिस वॉज द फर्स्ट मेगा प्रोजेक्ट ऑफ द कंट्री अँड परहॅप्स इन द वर्ल्ड that the DPR was made available to the public. आपण DPR पब्लिकला दाखवलं आणि त्याच्यातनं आपल्याला ऑब्जेक्शन्स, सजेशन्स, ॲडवाईस सगळी गोष्टी आली. बिकॉज मुंबई शेवटी एक विचारवंतांच्या इट्स अ सिटी ऑफ व्हेरी एज्युकेटेड पीपल, हार्डवर्किंग पीपल. दिस इज द फंडामेंटल ऑफ मुंबई. तर बरेचसे आपल्याला तशा प्रकारचे सूचना मिळाली. सेकंड आहे की जेव्हा आपण कुठलंही काम करत असताना वेन यू गेट व्हेरियस क्लिअरन्सेस, त्या क्लिअरन्सेसमध्ये एक पब्लिक कन्सल्टेशनचा विषय असतो. पब्लिक कन्सल्टेशनला जर सिरियसली घेतलं आणि इंडिव्हिज्युअल लोकांना जर आपण त्याच्यामध्ये आपण इफ यू आर एबल टू स्पेंड टाईम अँड द टीम इज कीन टू टॉक टू द इंडिव्हिज्युअल पीपल, तेव्हा ते एक्सप्लेन जे आहे ते एक्सप्लेन करता येते. काही लोकांच्या मनात जेन्युइनली काही गैरसमज असतात, तर ती गैरसमजाला त्यांना जर आपण समजून सांगितलं तर ती गैरसमज जे आहे ते गैरसमज निघू जाते. आणि काही लोक स्टील दे वॉन्ट टू फाईट. त्यावेळेस या देशामध्ये ज्युडिशियरी जी आहे ते इंडिपेंडंट आहेत आणि त्या कोर्टामध्ये तो विषय जातो आणि कोर्टामध्ये सर्व विषय जे आहे ते एक्झामिन होऊन कोर्ट एक निर्णय देतात आणि शेवटी कोर्टाचे जे निर्णय आहे ते सर्वांना मान्य करायचे असते. तर अशा प्रकारचे वेगवेगळे जर आपण स्टेप्सला व्यवस्थित फॉलो केलं अँड इफ यू आर एबल टू यू नो ॲड्रेस द कन्सर्न्स ऑफ मोस्ट ऑफ द पीपल दॅट आर देअर, इट इज अ TDS प्रोसेस, पण हे करावे लागते. तशाच प्रकारे जसे आता मुंबई ट्रान्स हार्बर लिंक झाला तर पीपल थॉट की यू नो इट विल एफेक्ट द फ्लेमिंगोज फॉर इन्स्टन्स. ना फ्लेमिंगो मूवमेंट, वाय फ्लेमिंगो इज इम्पॉर्टंट इज अ व्हेरी क्रुशियल थिंग. द बर्ड मूवमेंट इज you know it is the same, they follow the same path. If that movement changes, it can have serious consequences. For instance, flight patterns, aeroplane flight patterns, that will need to be reconsidered. So therefore MTHLच्या वेळेस हे सगळं क्वेश्चन्स होते, त्यालाही त्याच प्रोसेसमध्ये स्टडी करण्यात आला, पब्लिक कन्सल्टेशन झाली, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घेण्यात आला, वेगवेगळ्या संस्थेची क्लिअरन्स घेण्यात आली. कन्स्ट्रक्शन करत असताना विशेष टेक्नॉलॉजीची वापर करण्यात आली. मड फ्लॅट्सला डिस्ट्रक्शन होऊ नये, दिस वॉज वन ऑफ द फंडामेंटल थिंग्स दॅट वे टू बी सीन. त्यानंतर तुमच्या नॉईजमुळे काही फरक पडू नये, दॅट वॉज वन ऑफ द फंडामेंटल थिंग्स टू बी सीन. त्यानंतर तुमच्या लाईट्समुळे ॲक्वॅटिक इनफॅक्ट MTHLमध्ये जे लाईट्स आहे दोज लाईट्स आर सर्टिफाईड अँड दोज लाईट्स डू नॉट एफेक्ट the aquatic life or the aerial life, you know. So that care has been taken while doing that light. The alignment, the height of the MTHL, the gap between two pillars, all those things have been designed accordingly. वी आर ऑन सेम नोट सर. तुम्ही बायोडायव्हर्सिटीबद्दल बोलताय आणि आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे तो म्हणजे
ठाणे बोरिवली जोड रस्ता जो आहे आणि काही एन्व्हायरमेंटलिस्टची त्यावर नाराजी आहे, पर्यावरणप्रेमींची. त्यांच्या मते जैवविविधतेला त्यामुळे धोका पोहोचू शकतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तिथे आहे. तर ते सगळं टाळण्यासाठी काय विचार आहे आपला? आय एम हॅपी यू आस्क्ड मी दिस क्वेश्चन बिकॉज the idea, this, I'll tell you how this happened. So, मी जेव्हा 2016, I'll go back to 2015, when GMLR came to me as a project, गोरेगाव मुलुंड लिंक रोड. त्यावेळेस, if for those amongst the media, they will remember, की 33,000 trees were being cut. And it was being taken by the side of Sanjay Gandhi National Park. At that time, आम्ही, when I looked into the project, then I spoke to the people in the forest department, the top people, and then we found that cutting 33,000 trees is not acceptable. I mean, you may grow those trees elsewhere, but and you may grow 3 times the trees. 1 lakh पेड़ आप लगाएंगे, लेकिन well, I think it is not acceptable. So we decided that we dropped that alignment, and then we discussed with Government of India. आणि त्यावेळेस असं झालं की what can be a better option, because east and west connectivity is also there. See, there is a very fundamental thing. There is an environmental science which goes by scientific methods. And there is something called as environmentalism, which is like a religion. Right? So we are all into environmental science. We are not into environmentalism. We are all into sustainability because we want to live a better world. Whatever we have today, हे आपल्या जे पूर्वीच्या जनरेशनमध्ये त्यांनी क्रिएट केला, त्यामुळे आपण वापर करतो आहे. इफ दे हॅड डिस्ट्रॉईड, तेव्हा आपल्याला वापर करायला मिळाला नसतं. So by that logic, then it was in the Goregaon Mulund Ring Road, it was advised by the Government of India at that point of time that why don't you think of underground thing. And then we had taken the Goregaon Mulund Ring Road as the first project which goes underground. It starts at Film City, it comes out at Bhandup complex. So it does not touch the forest in any way. Second, tunneling technology. Tunneling technology today has evolved so much that there is no question of any vibration. These roads are all 30 to 60 meters below the hard rock. So when it is going 30 to 60 meters below the hard rock, what kind of life do you expect to have there? There is no life there. It does not make any kind of difference. Third, the vehicles will go from the tunnel. Certain people are of the impression that this will cause all the fumes to come into the forest. The answer is no. The fumes will not come in the forest. Technology has moved on. You can have, there are 14-kilometer undersea tunnels. That doesn't mean that a chimney is coming out and the fume is coming out. So that also does not happen. In fact, हे सगळी गोष्ट झाल्यामुळे the speed of traffic, is constant. Idling कमी होतात. Fossil fuels कमी burn होते. At the end of the day, these projects all lead us towards net zero. So therefore, that was the first project which was taken like that. Now, Goregaon Mulund Link Road, for those who travel, आता गोरेगाव ते मुलुंड जायला आपल्याला जवळजवळ 1.5 ते 2 तास लागते. राईट? आणि एकदा ही रोड्स कंप्लीट झाली, then it will take you about 9 minutes to 11 minutes. That is the difference of time. Second comes the Thane. Second is the Thane-Borivali Link Road. The Thane-Borivali Link Road, after GMLR thing was finalized, GMLR in fact at that point of time, way back in 2018, received the wildlife clearance and forest clearance. हे दोन्ही गोष्ट मिळाली. आणि नंतर ती लॅप्स झाला बिकॉज इट्स अ डिफिकल्ट वर्क, द बिडर डिसाईड करायला वेळ गेली. ठाणे-बोरिवली लिंक रोड त्याच्यानंतर कन्सिव्ह झाला. सेम लॉजिकप्रमाणे संजय गांधी नॅशनल पार्कच्या 30 मीटर्स टू 60 मीटर्सच्या डेप्थमध्ये आहे, ज्या ठिकाणी हार्ड रॉक आहे. इट डज नॉट अफेक्ट एनी लाईफ, it does not affect any aquifer. During construction also? Yes, because the shafts will all be outside. The tunnel will go from outside. It does not affect the forest in any way. Now, there is no way that you are going to go inside the forest and then you are going to go While you do this work, to do the geotechnical investigations, you need to enter the forest. And for that you need to get the permission. Now this whole process of getting the forest clearance and the wildlife clearance is a public process. आणि ह्या पब्लिक प्रोसेसमध्ये जे काही निर्णय असतात, हे जे आहे ते पब्लिकली होत असते. ही जे निर्णय आहे, हे निर्णय सरकार घेत नाही. सरकार इज द ॲप्लिकेंट.
आणि जे स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड इज द फर्स्ट बोर्ड आणि नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्ड इट इज चेअर्ड बाय द चीफ मिनिस्टर अँड द ऑनरेबल प्राईम मिनिस्टर रिस्पेक्टिव्हली. पण त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचे फार नामवंत लोक असतात आणि दे एक्झामिन वेरियस सब्जेक्ट्स अँड देन दे गिव्ह द परमिशन टू द वेरियस प्रोजेक्ट्स. द की थिंग टू अंडरस्टँड की आपण जे सगळं एन्व्हायरमेंटल काम करत असतो म्हणजे सॉरी आपण जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट करत असतो, डज इट हॅव अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन टुवर्ड्स कार्बन न्यूट्रॅलिटी ऑर नॉट? Will it result in saving of fossil fuels or not? Is it affecting any kind of life, whether it is wildlife, whether it is domestic life, or whether it is human life or not? So if the answers to this are in the positive, then those projects are the ones which are to be done. And I'm happy to say that Thane-Borivali also has got the clearance of all the authorities, and the Goregaon-Mulund link road also has got the clearance of all the authorities. And by doing this, we have saved so many trees from being cut, and we have moved towards net zero. दिस इज अ कमांडेबल वर्क सर. आपण लोकांच्या प्रश्नांकडे वळूया. तुम्ही आता सांगितलं की आपण असे काही प्रोजेक्ट करतो की जे मुंबईकरांना जास्त फायद्याचे होतील, म्हणजे त्यांचं ट्रॅव्हल एकदम इझी होईल. आता आपण जर उदाहरण घेतलं तर अंधेरी आणि वर्सोवा जी आपलं घाटकोपर वर्सोवा जी मेट्रो आहे ती सुरू केली आपण. त्याचं कारण होतं की अंधेरी कुर्ला रोडवरचं ट्रॅफिक कमी व्हावं. पण उलटं झालं, मेट्रो सुरू झाली, मेट्रोला जी गर्दी वाढली, खालचं ट्रॅफिकही तसंच आहे. तर म्हणजे तुम्ही सांगताय की आपण अशा काही विकासात्मक कामं केली पाहिजे की जी पुढच्या पिढ्यांना उपयोगी पडतील. म्हणजे आता जर आपण उदाहरण घेतलं तर ब्रिटिशांनी CST स्टेशन बांधलं होतं. ते 100 वर्षापूर्वी बांधलेलं. आजही ते किती गर्दी झाली तरी ते तिथे ॲकोमोडेट होते. पण तशी आपल्याकडची होत नाही. बरं, जेवढे जास्त तुम्ही विकसनशील प्रोजेक्ट कराल तेवढी इकडे पॉप्युलेशन वाढत जातं. तर मग ह्याच्यावरती मार्ग कसा काढणार? मला वाटते 2 प्रश्न आहे. पहिली प्रश्न ही आहे की ब्रिटिश लोकांनी इतकं चांगलं काम केलं होतं आणि आपण नाही केले. हा पहिली प्रश्न जे मला वाटते भारतामध्ये बरेचसे लोकांच्या मनात असतात की VT स्टेशन त्यांनी इतकं मोठं बनवली वगैरे वगैरे. आणि दुसरी प्रश्न आहे की आपण कामं करत असताना जे इनकन्व्हिनियन्स होत असते त्या इनकन्व्हिनियन्सचं काय. तो लेट मी आन्सर बोथ द 2 क्वेश्चन्स. द फर्स्ट क्वेश्चन इज अ व्हेरी व्हेरी फंडामेंटल क्वेश्चन. ब्रिटिश रूल्ड इंडिया फॉर 200 years. 200 वर्षामध्ये दे क्रिएटेड हार्डली एनिथिंग, बट दे लूटेड 45 trillion pounds in those days money, not today's money. Let me complete. You have spoken your question. Let me complete. त्यांनी एक VT स्टेशन बांधलं, त्यांनी एक BMCची बिल्डिंग बांधली, असे त्यांनी काही बिल्डिंग्स बांधले. पण फ्रॉम 25% ऑफ द GDP ऑफ द वर्ल्ड टू लेस दॅन 2% ऑफ द GDP ऑफ द वर्ल्ड हे पण ब्रिटिश इंडियामध्येच झालेलं आहे. आणि ड्रेन ऑफ वेल्थ जी आहे ही एक ॲक्सेप्टेड हिस्टॉरिकल फॅक्ट आहे जे ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे. सो लेट अस नॉट गोईंग टू दॅट. एखादा काही करून लोकांना दाखवायचं की मोठी बिल्डिंग झाली परंतु बाकी संपूर्ण इंडिया कोलॅप्स झाला. सो दॅट इज वन पार्ट ऑफ द स्टोरी. सो दॅट इज वॉट आय फील. नाही, याच्यामध्ये मला फक्त एक काय करायचं आहे, म्हणजे त्यांनी बिल्डिंग बांधली ही मोठं नाही. माझं म्हणण्याचा उद्देश असा होता की त्यांनी त्या काळात बांधलेली बिल्डिंग आजही पॉप्युलेशन जरी वाढलं मुंबईचं तरी तिथे व्यवस्थित अकोमोडेट होतं. तिथे असं क्राऊड होत नाही. म्हणजे संध्याकाळच्या पीक पिरियडला थोडासा होत असेल, परंतु माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण फ्युचरिस्टिक दृष्टिकोनातून बांधलं पाहिजे. आता आपण पॉट टॅक्सी सुरू करतो आहे BKCमध्ये, तर त्याचा काय तेवढा उपयोग होणार आहे का? सांगतो ना मी. आय विल आन्सर ऑल युअर क्वेश्चन्स वन बाय वन. ब्रिटिश वॉज नॉट अ इलेक्टेड गव्हर्मेंट. इट वॉज ॲब्सोल्युटली नॉट रिप्रेझेंटेटिव्ह. त्यामुळे त्यांनी एक स्ट्रक्चर बांधलं आणि कोलोनियल गव्हर्मेंट्सनी प्रत्येक कोलोनियल ठिकाणी असे मोठे मोठे स्ट्रक्चर्स बांधलेलं आहे. दिस इज सिम्पली टू टेल द पीपल दॅट आपण एक मोठा स्ट्रक्चर बांधलं, आपण इतकं मोठं काम करू शकतो. अँड वी हॅव फॉलन प्रे टू दॅट. ॲक्च्युली ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम इतके पैसे त्या VT स्टेशनमध्ये न स्पेंड करता इतर ठिकाणी जर स्पेंड केलं असतं तर कदाचित इट वुड हॅव बीन बेटर. करंटली आपण काम करत असताना रिसोर्स क्रंचमध्ये काम करतो. आपल्याला जबाब द्यावे लागते. त्यामुळे आपण आपले रिसोर्सेसला स्प्रेड करतो. आपण इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पण स्प्रेड करतो. आपण रुरल डेव्हलपमेंटलाही पैसे देतो. आपण ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंटलाही पैसे देतो. आपण हँडलूम विवर्सलाही वी स्पेंड ऑन दॅट. सो दॅट इज इसेन्शियली द आन्सर टू दॅट. पण दॅट इज अ डिफरंट डिबेट ऑल टुगेदर. पण रिगार्डिंग से आय वॉन्ट टू बी अ बॉडी बिल्डर. सपोज आय वॉन्ट टू बिल्ड मसल. तर जेव्हा मी मसल बिल्ड करायला जातो त्यावेळेस मला जिमला जावे लागते, कोच घ्यावे लागते. तशाच प्रकारे जेव्हा आपण या ठिकाणी स्ट्रक्चर्स बांधतो तर आपण एक टेंडर काढतो, आपण DPR बनवतो, स्टडी करतो, एक टेंडर काढतो आणि त्यानंतर आपण एक गुरु म्हणून एक असे कन्सल्टंटला ठेवतो आणि एक असं बिल्डरला ठेवतो. याला अनुभव आहे. जिममध्ये जात असताना, काम करत असताना मसल्स पेन होते, जॉईंटमध्ये पेन होते, एक कष्ट आपल्याला सहन करावे लागतो. एक
जुना कहावत आहे ना, नो पेन नो गेन. तर आपण थोडासा एक कष्ट आपण सहन करतो आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या फळ निष्पन्न होते. इसेन्शियली इंडियाची स्टोरी अशी आहे की आर वी बिहाइंड इन इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन. आपला जे प्रश्न आहे, पहिला प्रश्न, त्याच्यामध्ये बेसिक क्वेश्चन इज दिस की आर वी बिहाइंड इन इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन, आर वी अंडर एस्टिमेटिंग आवर रिक्वायरमेंट. दॅट इज द होल क्वेश्चन. अँड आय थिंक दॅट्स अ क्वेश्चन विच नीड्स टू बी लुक्ड इन टू व्हेरी व्हेरी सिरियसली. बिकॉज काम करत असताना जे हॅसल होते, जे त्रास होते, ते त्रास तेवढंच होणार. आपण छोटंसं काम केलं काय की मोठं काम केलं काय. त्यामुळे मला वाटते दॅट इज अ एक्स्ट्रीमली व्हॅलिड क्वेश्चन. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक एजन्सीनी फार मोठ्या प्रमाणावर विचार केला पाहिजे की आर वी डुईंग इनफ, इफ यू आर डुईंग इनफ. पण करत असताना थोडासा त्रास जे आहे ते सहन करावे लागते. अँड आय एम ग्रेटफुल टू द पीपल ऑफ मुंबई की त्यांनी इतकं त्रास जे आहे ते सहन केलं. अँड आय एम होपफुल की एक एक करून आपण जे आहे प्रोजेक्ट देऊ शकणार. आणि MMRDAने मेट्रो आणि अटल सेतू असे 2 प्रोजेक्ट गेल्या 1 वर्षात दिलेली आहे. सर 3 गोष्टी आहेत. एक तर BMC आहे, रेल्वे आहे आणि MMRDA. या 3 संस्था अशा आहेत ज्या मुंबईतल्या विकासामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये योगदान देत असतात. पण असं आहे की एखादी गोष्ट जर BMCच्या अंडर येत असेल तर MMRDA त्यात हस्तक्षेप करत नाही. MMRDAकडे येत असेल तर BMC त्यात येत नाही. रेल्वेच्या अखत्यारीत असेल तर BMC त्यात करत नाही. सो हे वॉटरटाईट कंपार्टमेंट्स असणं, हे लॅक ऑफ कम्युनिकेशन असणं सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेकदा त्रासदायक ठरतं. सो व्हॉट इज युअर प्लॅन टू डेव्हलप दिस काइंड ऑफ कम्युनिकेशन? But can I ask a reverse question? What makes you think that there is no communication? I would say that this is a misconception. सॉरी टू इंटरप्ट सर. सर्वसामान्य नागरिक म्हणून एक रोजचा अनुभव सांगते की आम्ही ज्यावेळी पावसाळ्यात ट्रेनने प्रवास करतो त्यावेळी रेल्वे रुळावर पाणी साचतं आणि मग त्यावेळी रेल्वे प्रशासनाचं उत्तर असतं की नाही, नालेसफाईचं कॉन्ट्रॅक्ट BMCचं आहे, ते काम BMCचं आहे, BMCने ते काम नीट केलं नाही, त्याच्यात आम्ही काही बोलू शकत नाही. हा रोजचा अनुभव आहे सर्वसामान्य माणसाचा. नाव आता रेल्वेबाबत आणि BMC बाबत जे इश्यू इज बिटवीन रेल्वे अँड BMC, आय एम नॉट अ राईट पर्सन. पण एक सर्वसाधारण नागरिक म्हणूनच मी पण उत्तर देतो. बघा, इन विच एवर चेअर यू माईट बी सिटिंग, शेवटी तुम्ही पण एक सर्वसाधारण नागरिकच आहात. सो यू माईट बी हुएवर, बट अल्टिमेटली वी आर ऑल सिटिझन्स. आपणही तेच रस्ता वापरतो, आपणही तेच ट्रेन वापरतो. तर इसेन्शियली मला असं वाटते की जागरूक नागरिक आपण जे म्हणतो दॅट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि कुठलाही गव्हर्नमेंट जे आहे आणि डेमोक्रेसी जी आहे त्याच्यामध्ये काय गोष्ट असते की द सिटिझन इज अलर्ट अँड द सिटिझन इज विजिलंट. दॅट डझंट मीन द सिटिझन इज निगेटिव्ह, बट ही इज डेफिनेटली अलर्ट, ही इज डेफिनेटली विजिलंट. असं इन जनरल अंडरस्टँडिंग अशी आहे. म्हणजे आय डोंट नो दिस स्पेसिफिक केस की हुएवर इज द ओनर ऑफ द प्रॉपर्टी, इट इज हिज रिस्पॉन्सिबिलिटी. सो सपोज इट इज MMRDA's area, say there is flooding in BKC, then MMRDA is responsible for that. They have to take care of that part of the cleaning. But see, शेवटी why do you have various agencies? आता मॅनेजमेंटचे जे पंडित असतात ते फार डिस्कशन करत असतात, एकच एजन्सी असावा की वेगवेगळे एजन्सी असावा. सो ऑन वन हँड सम पीपल बिलीव्ह इन अ मोनोलिथ की एकच एजन्सी असावी. काही म्हणतात की डिव्हिजन ऑफ लेबर असावा इन टर्म्स ऑफ स्पेशलायझेशन. आज जे आपल्याला दिसतो आहे, सो MMRDA स्पेशलाइजेस इन टू मेगा इन्फ्रास्ट्रक्चर. Generally, it is into larger infrastructure. BMC specializes into civic amenities and some parts of larger infrastructure. But in large infrastructure, their specialization is in water supply, sewage, sanitation, etc. You know. Then, आपले third is Indian Railways. So railways, suburban railway tracks ते तयार करताय आणि आज वेगवेगळे expert agencies आले. MMRDA itself is an expert agency in metro rail. You have got the MMRCL, you have got the Maha Metro, then you have got the MRVC, you have got Maharail. So various agencies have come out into it. Now this is a political question ultimately. Okay, what does the political executive of the day want? Does it want various agencies based on division of labor? Does it want a monolith? Or would it have a different combination? That is, the question is like that. प्रत्येकाच्या मनात ही भावना आहे की मुंबई आमची आहे, पण ती आमची मुंबई ते माझी मुंबई हा प्रवास व्हायला हवा. आणि त्यासाठी ज्या ज्या उपाययोजना MMRDAकडून केल्या जात आहेत, जे काही प्रकल्प हाती घेतले जात आहेत, ते जास्तीत जास्त सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं जास्त गरजेचं आहे आणि तुमच्या अध्यक्षतेखाली होईल अशी आशा आहे. आज इथे आलात, तुमच्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिलात, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल अगदी मनापासून आभार. आणि मी ABP माझाच्या संपादिका सरिता कौशिक मॅम यांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांना फेलिसिटेट करावं. थँक्यू सो मच. प्लीज.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.